व्यावसायिकत्व जपलेलं आहे. आरसीसी पेठ संघाकडून 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला असणार आहे तन्वीर शेख आणि सोहिल शेख. एक पारंपरिक जोडी आमचा समालोचन कक्ष दाखवला जातोय. आमचे वॅकी जे नेहमीच प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवत असतात आणि मैदानाच्या आतमधले प्रेक्षकांना काय दाखवायला हवं ते वॅकी खूप चांगल्या पद्धतीने जाणतात. GTC लाईव्ह कडून एक चांगलं कार्य कॅमेरा टीम कडून केले जाते. 5:24 पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय आणि स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे तन्वीर शेख. नॉन स्ट्राईकला असेल सोहेल आणि बॉलिंग ट्रॅकवर आतिश भामरे. एक कलात्मक गोलंदाज भिवंडी परिसरातला मिडियम पेस बॉलर. आउटकटर इन कटरवर प्रामुख्य. यावेळेस मात्र क्लासिकल स्ट्रोक खेळला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल जातोय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर पहिला वैला दिमागदार आलिशान षटकार. कित्येक खेळाडूंना या गाडीचा रंग आवडलेला आहे. तर ती गाडी जिंकायची असेल तर प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ करत अंतिम फेरीपर्यंत पोहोचावं लागेल. तर मिळेल ही ह्युंडाई कंपनीची 4 व्हीलर मालिकावीरच्या स्वरूपात. पहिल्याच बॉलवर षटकार. यावेळेस बघा मी म्हणालो होतो की फिरकी खूप चांगल्या पद्धतीने वापरली जाते पण या यष्टिरक्षक बीड होतोय. बॉल सरळ जातोय तो म्हणजेच बाईकच्या माध्यमातून फाईन लेग सीमारेषा पार. नशिबाचा 4 धावा चौकार. स्वभाव दादांचा गोडच हाय दादांच्या कार्याला सलाम हाय. स्वभाव दादांचा गोडच हाय दादांच्या कार्याला सलाम हाय. चर्चा साऱ्यांच्या ओठावर चर्चा साऱ्यांच्या ओठावर सुके जाती एक थँक्यू. सरप्राइझिंग बाउन्स मिळालाय आणि टर्न सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला पाहिलाय स्क्रीनवर. फुल टॉस आहे. लिडिंग एज बॉल जातोय फाईन लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक रीच पडतोय कमी आणि बॉल प्रोटेक्ट होतोय आउटफील्ड मध्ये. तोपर्यंत पूर्ण केल्या जातात या 2 धावा. चपळता आहे फलंदाजांमध्ये आणि त्यांना ठाऊक आहे की प्रत्येक वेळी आपल्याला थोडंसं क्विक व्हावं लागेल. कित्येक स्पर्धांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर 6 षटकांचं क्रिकेट कसं खेळायचं या दोन्ही संघांना ठाऊक आहे. आतिश भामरे जरी स्ट्रगल करत असला तरी देखील परत येण्याची धमक आतिश भामरेकडे आहे. पाहूया त्या गोष्टीचा फायदा उचलतोय का. आतापर्यंत 3 बॉल्स हाताळलेले आहेत. धावसंख्या 8 झाले. आरसीसी पेठ बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. आतिश ड्राईव्ह केलंय आउटसाइड एज. बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. बॉल अडवतोय तोपर्यंत मिळते वेगानं पूर्ण केलेली 1 धाव. एका धावेने धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. बिनबाद 13 4 बॉलच्या खेळानंतर. पहिल्यांदाच आता स्ट्राईकवर आता सोहिल येतोय. सोहिल एक ट्रू लीडर आहे आरसीसी पेठ या संघाचा. तब्येत जरी खराब असली किंवा येणं जमत नसेल पण तरी देखील कमिटमेंट या शब्दाला न्याय देणारा संघ म्हणजे आरसीसी पेठ. आणि आपण कित्येक वेळा ते पाहिलंय सुद्धा. ते महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ करताना पुरस्कर्त्यांचा मान ठेवणं पुरस्कर्त्यांना वेळ देणं हे तितकंच महत्त्वाचं आरसीसी पेठ कडून नेहमीच आपण पाहिलेलं आहे. सोहिल स्ट्राईकवर असेल. धावसंख्या 13 बिनबाद. आतिश भामरे अराउंड विकेट. यावेळेस स्ट्रोक साठी रूम बनवला आणि बॉलला खेळलंय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. क्लासिकल चौकार. दादा दिलाचा दिलवाला सारे जनतेचा रखवाला. दादा दिलाचा दिलवाला सारे जनतेचा रखवाला. धावून जाई तो हा केला गरिबांच्या मदतीला. धावून जाई तो हा केला गरिबांच्या. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते आता 17 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. आतिश तयार. अराउंड विकेट सोहिल साठी. बाउन्सर हाताळलेला आहे. ऑन दी टोज बॉलला स्लाइस केलंय. बॉल लँड होतोय स्वीपर कव्हरला. 4 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी आउटफील्ड मध्ये पोहोचताय. आतिश पाटील बॉलला कव्हर करेल थ्रो करेल तोपर्यंत मिळतात या एकूण 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर आरसीसी पेठ या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 19 बिनबाद 19 अशी अवस्था टीम आरसीसी पेठ या संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही खेळाडूंचा राहिलेला आहे. आतिश भामरे थोडा स्ट्रगल करताना या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. संध्याकाळ सत्र आहे. उष्णता थोडी कमी होऊ लागलेली आहे. प्रत्येक स्टँडमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येने बसले. समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. सारा एंटरप्राइजेस स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडमध्ये काही प्रेक्षक आहेत. आणि आता हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी वाढू लागणार आहे. हा एक क्राऊड पुलिंग सामना ठरू शकतोय कारण दोन्हीही
संघाने चाहता वर्ग जमवलेला आहे. शेळूमाता वळब या संघाने सुद्धा आणि RCC पेठ या संघाने सुद्धा. त्याचमुळे भारताबाहेर सुद्धा ही स्पर्धा प्रामुख्याने पाहिली जाते, पसंत केली जाते. आता बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर येतोय, कौशल येतोय. कौशल एक नवीन रिक्रूट आहे. या सीझनमध्ये कौशलने चांगली साथ दिली आहे शेळूमाता वळब या संघाची. पाहूया त्याच्या उंचीचा, त्याच्या बॉलच्या रिलीज पॉईंटचा वापर या ठिकाणी शेळूमाता वळब या संघासाठी करतोय का, जे खूप महत्त्वाचं आहे. एक लीड बॉलर होता आतिश भामरे, त्याला मात्र सफलता मिळाली नाही आणि तो खर्चिक ठरला आणि त्याने खर्च केला एकूण 15 धावा आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनवल्या गेल्या RCC पेठ या संघाकडून. तर आता कमबॅक इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, विल इट बी द अगेन नेक्स्ट हाय स्कोरिंग मॅच. कौशल बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे तन्वीरने आतापर्यंत बनवल्या आहेत 9 धावा आणि सोहिलने बनवलेल्या आहेत 6 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 5:24 आणि आता झाले आहेत 5:30. 6 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत शेळूमाता वळब या संघाने घेतलेला आहे. कौशल बॉलिंग मार्कवर तयार, स्ट्राईकवर असेल तन्वीर. यावेळेस रिस्ट मोमेंट खूप चांगली वापरतोय. बॉलचा रिलीज पॉईंट थोडासा वरतून आहे, 8 फूट उंचीवरून बॉल रिलीज केला जातोय आणि त्याचमुळे जास्त मेहनत करायला लागत नाही. लिलया चेंडू हाताळतोय कौशल पाटील. टप्पा थोडासा खेचला होता ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि आयडियली एक चांगला बॉल हाताळला गेला या दुसऱ्या षटकाचा पहिला डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल शेळूमाता वळब या संघाला. कौशल बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी ॲट हिज बेस्ट. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास, आढावा, अंदाज घेऊन आता गोलंदाजी कौशलच्या वतीनं हाताळली जाते, जे खूप महत्त्वाचं आहे. सर्वांचा फोकस राहिला होता आतिश भामरेवर, पण आता त्यांचा फोकस, प्रेक्षकांचा फोकस आपल्या दिशेने वळवतोय कौशल पाटील. क्लासिकल बॉलिंग, पहिले दोन्ही बॉल अप टू डेट आतापर्यंत हाताळलेले आहेत. विकेटच्या शोधामध्ये नाहीये, पण जास्तीत जास्त डॉट बॉल्स कसे हाताळता येतील, सिच्युएशन आपल्या संघाच्या बाजूने कशी फिरवता येईल, त्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे गोलंदाज कौशल पाटील. पहिले 2 डॉट बॉल, खूप चांगली सुरुवात या षटकाची. यावेळेस फोर्स तर केलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, इनफिल्डच्या पलीकडे जातोय, कॅच कॅरी करतोय आणि तन्वीरला परतावं लागतंय. पहिला धक्का बसतोय RCC पेठ या संघाला. तन्वीर बॅक टू डग आउट. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजुर गावात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजुर गावात. राही नेहमी आघाडीवर, राही नेहमी आघाडीवर. सुकेश दाते एक नंबर गाजवतोय भिवंडी लई डेंजर. निलेश पाटील एक नंबर गाजवतोय भिवंडी लई डेंजर. नादीला गेले त्यांचे, नादीला गेले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर. पहिला धक्का बसलेला आहे RCC पेठ या संघाला. 19 धावा असताना तन्वीर बाद होतोय. या बाईक्स तुम्हाला दाखवल्या जात आहेत, ज्या बाईकचं रजिस्ट्रेशन अजूनही झालं नाहीये. 5 मार्च 2023 रजिस्ट्रेशन होईल आणि कळेल ते संघ कुठला आहे, ज्याला मिळणार आहेत 11 बाईक्स. पहिलं बक्षीस 11 बाईक्सचं आहे, म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक बाईक मिळणार आहे. तर लेट्स सी, त्या ठिकाणी त्या प्रश्नाचा उलगडा होईल. कौशलला मात्र चांगली सफलता मिळालेली आहे. यापुढचा सामना आपण खेळवणार आहोत, त्याची देखील माहिती आपण देऊया. संघाने तयारीत राहायचं आहे. परी 11 रांजोळी आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली. कौशल ऑन साइडला स्लॉक स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय, फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. RCC पेठ. कौशल इज ऑन फायर. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा है लखलखणारा, तारासारखा है लखलखणारा. इफ यू हॅव क्वालिटी देन एज इज ओनली अ नंबर, असंच म्हणावं असं वाटते कौशलसाठी. कमी वय आहे, पण मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये जबाबदारीचा स्वीकार करताना, दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवताना आतापर्यंत पहिले 4 बॉल अप टू डेट हाताळलेले आहेत. RCC पेठ सारख्या बलाढ्य संघाला या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत कव्हर करता आली नाहीये. हा लँडमार्क तुम्हाला पाहायला मिळते, बलून या स्पर्धेचं या ठिकाणी बेंचमार्क केंद्रीय
राज्यमंत्री पंचायती राज चषक हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय कौशल. यावेळेस हॅट्रिक कंप्लीट. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते कौशलची. ऑन साइडला लेग लाईन्स करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रयत्न फसताय. फलंदाज आला पावली परत. विकेट डाऊन. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हीरा. कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हीरा. फलंदाजासाठी स्कूप करायचंय, ग्लास करायचंय, पण या ठिकाणी मात्र त्याच द्विधा मनस्थितीमध्ये स्ट्रोकची निवड चुकली आणि बिहाइंड विकेट खूप चांगली कॅच कॅरी झाली आणि बॅक टू बॅक 3 विकेट्स घेणारा गोलंदाज या स्पर्धेचा चौथा ठरलेला आहे कौशल. विकेट हॅट्रिक कंप्लीट होते. खूप कमी वयामध्ये ही उपलब्धी पार करतोय कौशल. ते देखील केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये क्लासिकल बॉलिंग. आता बघा हॅट्रिक झाले. डबल हॅट्रिक होईल का? पुढच्या बॉलवर विकेट घेतला गेला तर डबल हॅट्रिक पूर्ण होईल आणि त्यातल्या त्यात विकेट हॅट्रिक मेडन सुद्धा. सन्माननीय सुकेजी डाके साहेबांचं व्यासपीठाच्या दिवशीने आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत हॅट्रिकने केलंय कौशलने. 3 गडीमध्ये कोणीच जावा. RCC पेट विल टेक डबल हॅट्रिक ऑफ दिस टुर्नामेंट. कौशल बॉलिंग मार्कवर तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सैबाज शेख. ओव्हर द विकेट. कौशल तयार आणि विकेट हॅट्रिक मेडन कंप्लीट करणारा हा पहिला गोलंदाज या सत्रातला ठरलेला आहे कौशल. बेंचमार्क सेट करतोय आणि RCC पेट या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 19 2 षटकांची समाप्ती. राजासारखा मनासारखा राजा तो आहे भारी. त्याने घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत जाती ठोकून भाषण. आनंद साजरा करा. वेळ आपल्याकडे नाहीये. 5:24 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आता 5:36 झाले. 12 मिनिटाचा कालावधी घेतलाय तुम्ही. कौशल पाटील आता मात्र हे नाव पूर्ण वर्षभर लक्षात राहणार आहे. ज्याने पंचायती राज चषक 2023 मध्ये विकेट हॅट्रिक मेडन कंप्लीट केलेली आहे कौशल पाटील. 2 षटकाचा खेळ संपतोय. RCC पेट या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 19 धावा. म्हणजेच वेळ प्रत्येकाची येते. वेळ प्रत्येकावर येते. पहिल्या षटकावर मात्र आतिशला 19 धावा खर्च करताना आपण पाहिलं, पण पुढच्या षटकामध्ये कौशलला 3 विकेट्स घेताना आपण पाहिलं. त्याचमुळे क्रिकेटचा खेळ हा महान अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आणि आता पाहूया नवीन षटकाच्या हाताळणी पुन्हा एकदा आतिश भामरे करतोय. आता ते कॅरी फॉरवर्ड होते का? जी सफलता कौशल पाटीलने मिळवून दिलेली आहे ती सफलता या तिसऱ्या षटकामध्ये कॅरी फॉरवर्ड झाली तर मात्र RCC पेट हा संघ दडपणात येईल. पण दडपण हा शब्द RCC पेट संघाच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. स्ट्रायकर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर सोहिल शेख कॅप्टन, जो अजूनही खेळपट्टीवर आहे. आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आतिश भामरे पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड विकेट. खूप जास्त बाहेर बॉल हाताळला होता. फुटवर्क नव्हतं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल डॉट बॉल. सन्माननीय कुमार पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय निलेश पाटील यांचे बंधू, त्यांचं देखील आपण करूया व्यासपीठावर सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस आतिशला लगेच ऊर्जा मिळाली. पहिल्या षटकामध्ये तो खर्चिक ठरला, पण आता कौशल पाटीलने जे मेडन षटक हाताळलेले आहे त्यानंतर आता जबाबदारी वाढते आतिशवरची. कारण आतिश कित्येक वर्ष खेळलेला हा कीर्तिमान खेळाडू आहे. मागच्या 7 बॉल्समध्ये एकही धाव बनवता आलेली नाही RCC पेटला. यावेळेस बॅकफुटला जाऊन मात्र बॉलला केले पंच. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. त्याचा रीच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल क्लिअर करतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन 4 धावा. लोकनेता यो साऱ्यांना ठेवत समाधानी. गोरगरिबाच्या डोळ्यातून कधी ऊन देत नाही पाणी. कपिल पाटील फाउंडेशन भारी. गोरगरीब मदत करी. सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब, सन्माननीय निलेश पाटील साहेब, सन्माननीय सुकेश डाके साहेब तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. नरेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती वळगावच्या विद्यमान सर
क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ. ऑन साइडला स्विंग केलं क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. प्राइसलेस विकेट मिळणार आहे, मिळते. सोहेलची विकेट मिळालेली आहे. टीम शिळमाता वळवला. बसतोय हा धक्का क्रमांक 4. क्रिश 11 आरसीसी पेठ. प्रशांत पाटील सिद्धेश पाटील दमलैया नावात समाजसेवा ते करतात वडिलांच्या सोबत. यो देवेश पाटील दादा, यो सुमित पाटील दादा, भले तरुणांचा आसरा, भले तरुणांचा आसरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब तर आरसीसी पेठ हा संघ क्रिश 11 आरसीसी पेठ या संघाच्या नावाने खेळतो, ज्याचे पुरस्कर्ते आहेत हायवे दिवेचे उद्योगपती सन्माननीय रणजितजी म्हात्रे. आणि जेव्हा जेव्हा हा संघ या स्पर्धेत खेळतो तेव्हा सन्माननीय रणजित म्हात्रे हा संघ पुरस्कृत करत असतो. क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ हा संघ नेहमीच या स्पर्धेत पुरस्कृत केला जातो हायवे दिवेचे उद्योगपती सन्माननीय रणजित म्हात्रे यांच्या वतीनं. पण आता शिळमाता वळभ हा संघ थोडा उजवा ठरलेला आहे. या 15 बॉल्समध्ये 4 गडी बाद 23 धावा आरसीसी पेठ म्हणजेच क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. आतिशला देखील ती ऊर्जा कॅरी फॉरवर्ड झालेली आहे आणि त्याला मात्र प्राइसलेस विकेट, ज्या विकेटचं महत्व या पहिल्या डावामध्ये होतं, सोहिलला परतावं लागते. नमित पगडे 0, तेजस जोशी 0, शहबाज शेख 0, निखिल शेळके. शहबाज शेख 0वर खेळतोय अजूनही. निखिल शेळकेचं अजूनपर्यंत खातं खुलण्याला संधी मिळाली नाहीये. बॉलिंग मार्कवर आतिश भामरे ओव्हर द विकेट. एक्स्ट्रा पेस देण्याच्या नादात खांद्याचा जास्त वापर केला गेला आणि त्याचमुळे लाईन भरकडली. व्हाईट बॉलचा इशारा. हा तुम्हाला खेळाडू कक्ष दाखवला जातोय, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष, ज्या खेळाडू कक्षामध्ये थोडे नाराज आहेत क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठचे खेळाडू, कारण सिच्युएशन थोडीशी आपल्या पक्षात नाही आहे. पहिल्या षटका मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. आतिश ड्राईव्ह केलंय, क्लासिकल हिट, बॉल सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4. स्पेक्टॅक्युलर बाउंड्री, चौकार. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. नायकासाठी आनंद झालाय क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ या संघाला. या चौकाराने मात्र थोडंसं स्मितहास्य क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर. धावसंख्या 4 गडी बाद 28. हो, यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. आउटसाइड एज घेऊन बॉल फ्लाय स्लिपमध्ये पोहोचला. दरम्यान पूर्ण केली 1 धाव. एका धावेने धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 29 धावा. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. चला, टॉससाठी तयार राहायचंय. परी 11 रांजोळी विपक्ष एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्समध्ये बसून घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. चांगली स्ट्रॅटेजी शिळमाता वळभ या संघाची. पहिल्या षटकात जरी दमदार प्रदर्शन नाही झालं, पण दुसरं आणि तिसरं षटक अप टू डेट. शेवटचा बॉल. यावेळेस यष्टीरक्षक बीट होतोय. शॉर्ट थर्ड मधला क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॉल सहज जाईल. स्ट्रेट थर्ड मॅन, सीमा रेषा पार. 22च्या या 4 धावा, चौकार. साऱ्या ठिकाणी हाय त्यांना डिमांड, अशी आमचोडीती हाय ब्रँड. भावासारखे जीव लागते फ्रेंड, त्यांच्या नावाचा जिथं तिथं ट्रेंड. सुकेश डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा. सुकेश डाकी 3 षटकांचा खेळ संपलाय आणि क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ या संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 33 धावा. आतापर्यंत दोन्ही संघांची अवस्था समसमान आहे. 4 विकेट्स मिळवल्या शिळमाता वळभ याने, पण 11च्या गतीने खेळतोय क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ हा संघ. तर सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे दोन्ही संघांच्या. अजून पुढच्या 3 षटकामध्ये या पहिल्या डावाचं काय होणार आहे त्या सर्व घडामोडींचं विवरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मायक्रोफोन आमंत्रित करूया सदाभार आवाज अजय घर यांचा. ओव्हर टू यू सर.
थँक्यू सो मच मनीष पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023मध्ये 7व्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच आपल्यासमोर रंगते. दोन बलाढ्य संघादरम्यान. शेळूमाता वर्ल्ड बी विपक्ष क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ. क्रिश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हायवे दिवे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती रणजित म्हात्रे साहेब यांचा हा RCC पेठ संघ आपण बघतोय. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ प्रथम बॅटिंग करत असताना 33ला 4 अशी स्थिती आहे. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे आणि आता ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. एक रीग्रुप होण्यासाठी तो पुरेसा वेळ असतो कुठल्याही टीमसाठी. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. सुरुवात खरं तर अतिशय झोकात केली होती फलंदाजांनी क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाकडून. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण तब्बल 19 धावा धावफलकावर पाहिल्या होत्या. आतिश भांबरेचा खरपूस समाचार घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर कौशल पाटीलनं कमाल केली. मेडन षटक हाताळलं आणि हॅट्रिक देखील घेतली. त्यानंतर पुन्हा आतिश भांबरेला आपण गोलंदाजी करताना बघितलं. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आतिशनं देखील चांगला मारा केला. 10 धावा देत एक गडी बाद केला. एकूण 2 षटकांमध्ये त्याने 25 धावा खर्च केल्यात. काही अवांतरच्या धावा देखील स्कोअरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा 22च्या रूपात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आतिश पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक अतिशय जुना जाणता खेळाडू. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि लेफ्ट हँडेड बॅट्समनची भूमिका तो कित्येक वर्ष या संघासाठी पार पाडत आलेला आहे. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल आणि शहबाज. निखिल ऑन स्ट्राईक. प्रतिषटक 11च्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जात आहेत आणि हीच सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली तर 66 धावा धावफलकावर असतील, जी एक चांगली धावसंख्या असेल RCC पेठ टीमसाठी. हा बॉल स्वेअर आहे डाव्याष्टीच्या बाहेर, परंतु बघा जास्तीत जास्त धावा येथून जोडण्याचा प्रयत्न जरूर असेल फलंदाजांचा. 60-65 धावा देखील RCC पेठ संघाची गोलंदाजी बघता निश्चित रूपाने एक चांगला स्कोअर मानला जाईल, कारण क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाकडे खूप धारदार आक्रमण आहे. टप्प्याचा बॉल पोल केला आहे. बॉल हवेत आहे आणि अगदी गॅपमधून बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. नेत्रदीपक फटका हा चौकार. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनजोडीचा. केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनजोडी. अप्रतिम फटका. खूप चांगल्या पोझिशन मध्ये येऊन हा पोल शॉट एक्झिक्यूट केलाय फलंदाज निखिलनं आहे. टप्प्याचा बॉल पोल केलाय. बॉल हवेत आहे आणि गॅपमधून बॉल डीप जात असताना प्लेसमेंट खूप छान पाहायला मिळालं. नेट मिड विकेटला कुठलाही फिल्डर नव्हता. फिल्डर सर्कलच्या आतमध्ये होता मिड विकेटचा आणि त्याचाच फायदा उचललाय. आता फिल्डिंगमध्ये बदल. यावेळेस इनसाइड आउट खरं तर आधी खेळायचं होतं. स्ट्रीट ड्राईव्ह केलाय मात्र फॉलो थ्रूमध्ये मिसफिल्ड. पंच स्वतःला वाचवू शकले नाहीत. अझीम अब्दुल्ले. अतिशय वेगवान फटका होता. एक धाव मिळाली आहे ह्या बॉलवर. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर. 4 महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. पुढचा बॉल सामना करतोय शहबाज. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र नो मॅन्स लँडमध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि चेंडू फील्ड होईपर्यंत आणखी एक सिंगल तेथे कंप्लीट करण्यात आली आहे. एका धावेनं धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचले. सध्या 4थं षटक प्रगती पथावर. चांगली मॅच होईल अशी दाट शक्यता येथे वर्तवण्यात आलेली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट रसिक देखील चांगल्या संख्येनं या सामन्याचा आनंद लुटतायत. सुरेख बॉल यावेळेस अगदी ब्लॉकहोलचा वेध घेतलाय, मात्र तेवढाच चांगला फटका आणि वेळेवर बॅट खाली आणली होती फलंदाजानं. चेंडूला ड्राईव्ह केलं, मात्र फिल्डर देखील अतिशय दक्ष पाहायला मिळाला. अगदी डीपमधून फिल्डर चेंडूवर झेपावला होता सर्कलमध्ये आणि त्यामुळेच फक्त एकच धाव मिळाली आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ विपक्ष शेळूमाता वर्ल्ड बी असा हा मोठा सामना आपल्यासमोर रंगतोय. धावसंख्या 41. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अगेन टर्न खेळण्याचा प्रयत्न. वरची कडा लागली आहे. ओ माय गॉड. विकेट कीपर आणि शॉर्ट फाईन लेग 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झालाय. दोघांनी सुरुवातीला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा मोक्याच्या क्षणी झेल टिपण्याची वेळ आली तेव्हा मात्र दोघांनी आपले हात काढून घेतले. बचावला गेलाय फलंदाज शहबाज. अगदी सोपा झेल होता, कॉलिंगचा मात्र अभाव होता. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूने देखील सुरुवातीला प्रयत्न केला, त्यानंतर विकेट कीपर देखील तिथपर्यंत पोहोचला होता,
परंतु कॉलिंगचा अभाव आणि त्याचा फायदा उचललेले ते फलंदाज शहबाज. पुढचा बॉल सामना करतोय निखिल. आणखी एक चांगला बॉल यावेळेस हुक करायचा होता, मात्र चेंडूने घेतला शरीराचा वेध. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक झालंय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाची धावसंख्या आहे 4 बाद 42. सुकेचे टाकी निलेश पाटील एवढोडी अंजूर गावाची. सुकेचे टाकी निलेश पाटील एवढोडी अंजूर गावाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं चांगलं षटक पाहायला मिळालं. आतिश पाटीलकडून सुरुवात खराब होती. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार देखील आला होता आखूड टप्प्याच्या बॉलवर, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या आणि एकूण 9 धावा आपल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. 11 धावांवर खेळतोय निखिल. 2 धावांचं योगदान शहबाजनं दिलंय. शेवटची 2 षटकं फार महत्त्वाची असतील. कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा येथे प्रयत्न गोलंदाज जरूर करताना दिसतील. आणि आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल पाटीलला आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी या संपूर्ण हंगामामध्ये कौशल पाटीलची राहिली आहे. उगवता तारा आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघितलंय कौशलनं खूप भन्नाट वेगानं गोलंदाजी केली आहे. अचूकता आणि भेदकता देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि ह्या मॅचमध्ये देखील अप्रतिम कामगिरी त्याची राहिली आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान मेडन षटक हाताळत असताना हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आहे. फलंदाजांनी देखील लक्षात घ्यायचं आहे की जास्त वेळ आपण खर्च करू नका. आत्तापर्यंत 27 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी घेण्यात आलेला आहे. फार जास्त वेळ खर्च करण्यात आला आहे शेळूमाता वर्ल्ड बी संघाकडून. शहबाज ऑन स्ट्राईक. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता. खरं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळाला नाही. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत सिंगल येते कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ हा संघ. यानंतरचा सामना असेल परी 11 रांजनोली विपक्ष एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. पुढचा बॉल कॉर्नर ऑफ द क्रीज हा ऑफ कटर होता. यावेळेस योग्य दिशा दिली आहे चेंडूला. बॉल पाठवलाय अगदी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाकडे. 4 धावांसाठी हा चौकार. केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. अतिशय सुंदर फटका निखिलच्या बॅटमधून. लॉंग लेगला तिकडे फिल्डर नव्हता. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे आणि फाईन लेग फिल्डरलाच बीट करायचं होतं शॉर्ट फाईन लेगला. त्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज. टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट वाखाणण्याजोगं आणि 4 मौलिक धावा प्राप्त करत असताना फलंदाज निखिल. चांगली बॅटिंग आत्तापर्यंत निखिलनं केली आहे. 7 बॉल्समध्ये 15 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस क्विकर डिलिव्हरी. बॉल थोडासा खाली राहिला आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू उडवायचा होता मिड विकेट रिजनमध्ये, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड होऊन देखील गेला विकेट किपरकडे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या आपण बघतोय 47 4 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या 5वं षटक प्रगती पथावर. ज्या प्रकारच्या दोन्ही टीम्स आहेत निश्चित रूपाने कुठेतरी 60-65 धावांपर्यंत जर धावसंख्या गेली तर चांगला संघर्ष पाहायला मिळेल. जोरदार अपील होतंय कॉट बिहाइंडचं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. देशात अशी एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा. आयोजक सुकेश टाकी निलेश पाटलाच्या नावाचा गावगावा. पहिला नंबर मारेल त्याला बक्षीस 11 गाड्यांची. पहिला नंबर मारेल त्याला. गोलंदाज कौशल भानुदास पाटीलच्या खात्यामध्ये हे 4थं यश.
काय अफलातून गोलंदाजी करतोय, उंच पुरा असा गोलंदाज आहे, आपल्या हाईटचा देखील बऱ्याचदा त्याने फायदा घेतलाय गोलंदाजी करत असताना आणि अगदी एफर्टलेस तो गोलंदाजी करतोय असं वाटतंय जेव्हा जेव्हा तो चेंडू रिलीज करतोय. खूप छान त्याची गोलंदाजी ॲक्शन देखील आहे आणि क्रीजचा देखील खूप चांगला वापर त्याने केला आहे. बॉलिंग क्रीजचा कॉर्नर ऑफ द क्रीज जात असताना बऱ्याचदा चेंडू त्याने आतमध्ये आणलेले आहेत उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. वेग चांगला आहे, अचूक टप्प्यावर त्याने भर दिलाय आणि त्यामुळेच त्याला यश वारंवार मिळत आहेत. नवीन बॅटर सुमित आलाय, सुरेख बॉल, सुरेख क्षेत्ररक्षण देखील स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. एक कडक फटका होता मात्र गोलंदाजाला बीट करू शकला नाहीये फलंदाज सुमित. धावसंख्या स्थिरावलेली आहे 47 या आकड्यावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत क्रिश एंटरप्राइजेस RCC पीठ संघाच्या इनिंग्समध्ये. ऑफ साईडला आपण बघतोय 4 फिल्डर्स, ऑन साईडला 5. यावेळेस देखील चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्नशील मात्र मिस फील्ड आणि बॉल सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार आणि या चौकाराबरोबरच संघाचं अर्धशतक झालंय कंप्लीट. केंद्रीय मंत्री चषकाची कोणी नका करू बरोबरी खासदार कपिल पाटील साहेब नावे गाजतंय भराभरी केंद्रीय मंत्री चषकाची कुणी नका करू बरोबरी सुकेश टाकी निलेश पाटलाचं नाव हे गाजतंय घरोघरी. लाखाचा एक आयोजन कौशल पाटीलच्या स्पेलमधील शेवटचा बॉल होता. चेंडू एवढा खराब नव्हता मात्र फटका लाजवाब, दमदार स्ट्रोक होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे हा स्ट्रीट ड्राईव्ह त्याने सजवला होता. सुमितच्या बॅटमधून अगदी बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू वेगानं निघून गेला होता. फिल्डर पोहोचला होता आतिश भामरे परंतु चेंडू त्याला अडवता आला नाही आणि बॉल सीमा पार 4 धावांसाठी. 5 षटकं संपलीत, धावसंख्या 5 बाद 51. वेळ जास्त खर्च करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या शेळूमाता वळ बी संघाला. कारण या स्पर्धेच्या नियमांनुसार पहिली 5 षटकं तुम्हाला 27 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत किंवा 27 मिनिटांमध्ये. 27 मिनिटांपेक्षा 1 मिनिट जरी जास्त तुम्ही खर्च केलात तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात त्यापैकी 1 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. म्हणजे आता फक्त 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. शेवटच्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज प्रशांत म्हात्रे. कौशल पाटीलनं आपला चांगला स्पेल समाप्त केलाय. 2 षटकं टाकली, 1 मेडन षटक हाताळलं, 4 गडी बाद केले आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शहबाज शेख. प्रशांत लोढा एंडकडून राईट आर्म राऊंड द विकेट. अनुभवी गोलंदाज आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, विकेट कीपरनं थोडीशी गफलत केली आहे, ते धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय परंतु बघायचंय की कुठला फलंदाज नेमका बाद झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. अनुभवी गोलंदाज सुमित माघारी परततोय. सुकेश टाकी निलेश पाटील देवन कोणी अंजूर गावाची सुकेश टाकी निलेश पाटील देवन कोणी अंजूर गावाची जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची जिथं जाईल. राम भोईरला तुम्ही पाहू शकाल काय अॅक्रोबॅटिक हा प्रयत्न राहिला त्याचा आणि अखेर सक्सेसफुल ठरलाय. खरं तर चेंडू नीटचा त्याला अडवता आला नव्हता, गॅदर करता आला नव्हता आणि त्याचा फायदा येथे उचलायचा होता फलंदाजांना मात्र अखेर फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर बाद झालाय सुमित आणि आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल अविनाश म्हस्कर. अविनाश वास्कर इन ॲट नंबर 8. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. शेळूमाता वळ बी संघाकडे देखील अनुभवी आणि युवा खेळाडूंचं चांगलं मिश्रण आहे. अनुभवी खेळाडू आपण बघायला गेलो तर कॅप्टन प्रतीक देखील एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. प्रशांत सिनियर खेळाडू आहे. प्रशांत म्हात्रे त्याचप्रमाणे आतिश पाटील, आतिश भामरेकडे देखील चांगला अनुभव आहे. परेश भोईर खूप तगडा संघ आहे. एकापेक्षा एक सरस बॅटर्स देखील या टीमकडे आहेत आणि तेवढेच चांगले गोलंदाज आहेत परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील अतिशय नामवंत संघ आहे. रायगड जिल्ह्यातील एक फार मोठी टीम आपण बघतोय क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अको टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार केला, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. तेथे कॅप्टन उपस्थित, फेक चांगली येते विकेट कीपरकडे आणि फलंदाज होईल धावबाद.
आणखी एका विकेटचं पतन. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात जमलाय ग दादा, कशात जमलाय ग, आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय ग, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय ग. आमच्या सतीश टाकी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम आहे. चला पुढील सामन्याच्या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे परी 11 राजनोली टीमचे कॅप्टन आणि एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा संघाचे कॅप्टन. त्यानंतर मयुरेश एंटरप्राइजेस भादवड आणि सोनादेवी टीमघर या दोन भिवंडी ग्रामीणच्या बलाढ्य संघांदरम्यान मॅच आपण पाहणार आहोत. तसेच आज अप्पा एंटरप्राइजेस भरोडी आणि भैरवनाथ दुतुम ओरण या दोन संघादरम्यान देखील एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर असेल. आज जेव्हा सामन्याला सुरुवात झाली तेव्हा आपण पहिला सामना पाहिला. हाय स्कोरिंग मॅच होती. निधी एंटरप्राइजेस सरवलीपाडा आणि बंटी शेट प्रतिष्ठान पूर्णा या दोन संघादरम्यान बंटी शेट प्रतिष्ठान पूर्णा संघानं इतिहास रचला. खऱ्या अर्थानं 95 धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला सृष्टी 11 जीवदानी बामणडोंगरी टीमच्या विरोधात. बामणडोंगरी टीमनं पहिल्या फेरीमध्ये मिताली एंटरप्राइजेस वडघर टीमला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये अर्थातच बंटी शेट प्रतिष्ठान पूर्णा टीमला 2 सामने जिंकलेत बामणडोंगरी संघानं. भिवंडीच्या बाहेरील जे संघ आलेले आहेत ते देखील खूप चांगली कामगिरी करतायत, ज्यामध्ये विशेषतः आपण त्रिशा 11 सोनारपाडा टीमला पाहिलेलं आहे. काल रात्री वाकळण संघानं मैदान गाजवलं. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये निसटता विजय त्यांनी प्राप्त केला होता, मात्र त्यानंतर खूप चांगला खेळ सातत्यानं आपल्याला वाकळण टीमचा पाहायला मिळाला. सावळे संघाचं आव्हान देखील जिवंत आहे. त्रिवेण एंटरप्राइजेस सावळे, देवांश 11 चिंचपाडा संघानं देखील चांगली कामगिरी केली. आउटसाईड एज चांगली फिल्डिंग शॉट थर्ड मॅनला, मात्र एक क्विक सिंगल येथे कंप्लीट केली जात आहे. शेवटचं षटक चांगलं सुरू आहे टीम शेळूमाता वळ बी साठी. पहिल्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज धावचीतच्या रूपात बाद झालेत आणि तिसऱ्या बॉलवर आली आहे सिंगल. धावसंख्या 53, 7 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर RCC पेठ एक असा संघ आहे ज्या संघाचे लो स्कोरिंग सामने देखील फार रंगतदार अवस्थेत जात असतात, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी फार छान आहे आणि कमी धावा देखील डिफेंड करण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजांकडे आहे. पुढचा बॉल कोण बनवणारा बॉल होता. अँगल डिलिव्हरी, खूप छान गोलंदाजी येते. विकेट कीपरकडून थोडीशी गफलत झाली, थोडी चूक घडली आहे, त्याचा फायदा मिळतोय. बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. क्लोज कीपिंग करत असताना राम भोईर. गोलंदाज प्रशांतकडे प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव त्याने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे आपल्या संघ हितासाठी पणाला लावलाय. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाच्या डावामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज झिशान. नेक्स्ट बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस ओ हो वॉट अ शॉट, फक्त दिशा दाखवली आहे. रिव्हर्स स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. हा खणखणीत चौकार. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगीला त्यांच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावा. खरं तर जिशान त्याच्या खूप चांगल्या गोलंदाजासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या ठिकाणी कलात्मक फटका त्याने खेळलाय. इम्प्रोव्हायझेशन ॲट इट बेस्ट. शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या मधून बॉल अगदी गॅपमधून पाठवला सीमारीच्या पलीकडे 4 धावांसाठी. मौलिक 4 धावा जोडल्यात आपल्या टीमसाठी जिशाननं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. शेवटचा बॉल सामना करतोय जिशान. यावेळेस हो स्कूप करत असताना आणखी एक जबरदस्त फटका. यावेळेस बॉल पाठवलाय फाईन लेग सीमारीच्या पलीकडे. आणखी एक नेत्रदीपक चौकार झिशानच्या बॅटमधून. डावाला चांगला फिनिशिंग टच दिलाय झिशाननं. एकूण धावसंख्या 62 आणि 63 धावांचं टार्गेट असेल. 6 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता शेळूमाता वळ बी टीम समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. 63 धावांचं टार्गेट आहे. चला आपण सन्माननीय नरेंद्र पाटील साहेबांना आमंत्रित करूया आमच्या टॉस बॉक्समध्ये, ज्यांच्या सौभाग्यवती वळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम आहेत. तर यायचे साहेब, आपल्या शुभ हस्ते लगेच आपण नाणेफेक उरकणार आहोत. एका बाजूला असणार आहे परी 11 राजनोळी आणि एका बाजूला असेल एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा. एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा असा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. तर या साहेब आपण लगेच नाणेफेक उरकणार आहोत.
चांगली संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांना बसण्याची खूप चांगली व्यवस्था आहे आणि सर्व मान्यवर सुद्धा या व्यासपीठाची शोभा आवडताना पाहायला मिळते. सन्मान निलेश पाटील सोबत दादा सगील आमच्या सोबत उपस्थित आहेत. दोन्ही संघांना साहेब पहिला नाणं आपण दाखवूया. एवन जोडी याचा एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते आणि एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री चषक. तुम्हाला एवन जोडी किंवा केंद्रीय राज्यमंत्री चषक कॉल करायचं आहे. परी 11 रानोई संघाचे कॅप्टन कॉल करतील. स्पिन दी कॉइन सर. एवन जोडी असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेले आहे परी 11 रानोई. दोन्ही संघांना आपण याच्यात शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सर. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग निवडणार आहात. आतापर्यंत रानोळी संघाचा खेळ या सीझनमध्ये एकंदरीत कसा राहिलाय? चांगला राहिलाय. की प्लेअर कोण राहिले? प्रमोद म्हात्रे संघामध्ये असतील. ही दुसरी टीम आहे ज्या नाही खेळत. दुसरे 4 तारखेला मॅच आहे त्यांची. ओके, म्हणजे गाव मोठं आहे, खेळाडू जास्त आहे, त्याचमुळे एका गावाला 2 संघ रिप्रेझेंट करतायत. तर परी 11 संघ जो तुम्ही आता बांधलेला आहे या स्पर्धेसाठी काही वेगळी योजना केली आहे की आपण जो नैसर्गिक खेळ आहे त्याच आधारावर खेळणार आहात? नैसर्गिक खेळ करू. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण निवडले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 6 षटकामध्ये गुरोलीपाडाला? 50-60. 50. एक तगडं असं माइंडसेट सेट घेऊन आलं की त्यांच्याकडे बॉलिंग युनिट आहे आणि त्या बॉलिंगच्या दर फक्त 50 धावांमध्ये आपल्याला रोखणं जाणार आहे. रोखलं जाईल? 70+ करायचा प्रयत्न करू आम्ही. आता या ठिकाणी पलटवर आलं की 70च्या पलीकडे जाणार आहे आई एकविरा स्पोर्ट्स गुरोलीपाडा. तर आतापर्यंत गुरोलीपाडा संघ कुठल्या परिसरात जास्तीत जास्त खेळलाय? या परिसरात पहिल्यांदाच खेळतो आम्ही आणि पहिल्यांदाच मॅच आहे आमची इकडे. पर लवकर आल्यानंतर मैदानाचा आढावा घेतला, खेळपट्टी किती रुंद आहे, किती लांब आहे ते सर्व बघितलं? रोज आम्ही मॅच पण बघत होतो. तर बघूया आता. मनाप्रमाणे मैदान मिळालंय? हां. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले परी 11 रानोळी नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आई एकविरा स्पोर्ट्स गुरोलीपाडा या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जाऊया थेट मुख्य मंचावर. त्या ठिकाणी काही पाहुण्यांचा आदर सत्कार बाकी आहे. स्टे ट्यून ऑन GTC लाईव्ह. चला, आपण सन्माननीय नरेंद्र पाटील साहेबांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करणार आहोत, ज्यांच्या सौभाग्यवती वळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. नरेंद्र पाटील साहेब यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आणि त्यांच्या आवडीच्या म्हणजे घरच्या संघाला ते समर्थन देण्यासाठी आलेले आहेत. बॅलन्स क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीनं पहिल्या डावामध्ये खेळलं गेलं. आता पाहूया दुसऱ्या डावामध्ये तो प्रतिकार तसाच सुरू राहतोय का? व्यासपीठावर बॉबी कोळी साहेब जे आहेत, जे RCC पेठ बॉबी कोळी या संघाचे कट्टर समर्थक राहिले. ज्या ज्या ठिकाणी RCC पेठ हा संघ खेळण्यासाठी जातो नेहमीच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येतात. आता आज क्रिश इंटरप्राइजेस RCC पेठ या नावाने संघ खेळतोय, पण बॉबी कोळी यांचं अस्तित्व या मैदानात असणं हे कुठेतरी ऊर्जा देणारं आहे RCC पेठ या संघाला. सन्माननीय निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर हा सन्मान ओळखणार आहोत नरेंद्र पाटील साहेबांचा. मॅच ऑन करा, काय हरकत नाही. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 2 बॅटर्स पाठवून द्या. वेळ भरून काढायची आहे कारण थोड्याच वेळात फ्लड लाईट्स देखील ऑन होतील या इनिंग नंतर. तर सन्माननीय नरेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे सर. आपला विशेष सन्मान व्यासपीठावर सन्माननीय निलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. खूप महत्त्वाचं आहे वेळात वेळ काढणं आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला विशेष भेट दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतोय. एवन जोडीच्या माध्यमातून कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. त्यानंतर सन्माननीय बॉबी कोळी यांचा आपण व्यासपीठावर विशेष सन्मान करणार आहोत, जे RCC पेठ या संघाचे तगडे समर्थक आहेत. ज्या ज्या ठिकाणी पेठ संघ खेळण्यासाठी जातो त्या ठिकाणी बॉबी यांचं असणं तर साहजिकच आहे. तर सन्माननीय निलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बॉबीजी कोळी यांचा व्यासपीठावर उचित असा स्वागत सन्मान करतोय. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. जाऊया समालोचन कक्षामध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच मनीष पाटिल. तो खेल की शुरुआत होने जा रही है. टारगेट है इस मैच में 63 रनों का शोलूमाता वर्ल्ड बी टीम के सामने. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 62 रन बनाए हैं. एक ऐसा टोटल बनाया है जो निश्चित रूप से चेज करना
खास तौर पर पेट टीम की गेंदबाजी देखते हुए किसी भी टीम के लिए उतना आसान नहीं होने वाला है 6 ओवर के खेल में, और बहुत कुछ निर्भर करेगा शुरुआती ओवर्स पर कि किस तरह से शुरुआत होती है इस पारी में दोनों भी टीमों की। परेश भोईर और उनके साथ आतिश भामरे आए हैं पारी की शुरुआत करने के लिए। कई मरतबा हम देखते हैं दोनों आतिश आते हैं, आतिश पाटिल और आतिश भामरे, जो कि राइटी लेफ्टी का एक बहुत ही ज़बरदस्त कॉम्बिनेशन है। लेकिन आज परेश आए हैं आतिश भामरे के साथ ओपन करने के लिए शिलोमाता वल बी टीम की ओर से। पहला ओवर लेकर गेंदबाज शहबाज तैयार होते हुए। बॉलिंग आक्रमण में काफ़ी धार है क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेट के। पहली गेंद सामना करते हुए परेश, खूबसूरत गेंद यॉर्कर लेन पर लगभग ऑफ स्टंप के बाहर, और बल्लेबाज थोड़े टेंटेटिव लगे, कतराते हुए खेलने की कोशिश, पूरी तरह से चूक गए। डॉट बॉल के साथ शुरुआत की है शहबाज शेख ने। अच्छे पेस के साथ बॉलिंग करते हैं, पेस बैटरी बहुत ही ज़बरदस्त है पेट के पास। इस बार फुलर लेन गेंद ड्राइव कर दिया है, पैरों के सामने से गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, फील्डर वहां पर मौजूद है। पहला रन इस पारी का परेश भोईर के बल्ले से। आवश्यक रन रेट 10.50 रन प्रति ओवर का है, और इस तरह के जब लक्ष्य आपके सामने आते हैं तो कई बार थोड़ी दुविधा भी रहती है बल्लेबाजों के मन में, इसलिए कैलकुलेशन बहुत ही महत्वपूर्ण है कि किस बॉलर के विरुद्ध अटैक करना है, कहां पर थोड़ा शांत रहना है। इस बार बल्ले के अंदर लगी है, लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान। डीप मिड विकेट के खिलाड़ी जब तक गेंद पर आते 2 रन लेने का मौका आतिश भामरे के पास। दो रनों से आतिश का खाता खुला है। आतिश भामरे, आतिश पाटिल और भी कुछ खिलाड़ी है जो खासतौर पर भिवंडी के सिटी क्रिकेट में भी लगातार खेलते आए हैं, तो अनुभव तो बहुत ही ज़बरदस्त है शिलोमाता वर्ल्ड बी के खिलाड़ियों के पास। परेश को भी हम देखते हैं सिटी क्रिकेट में, प्रशांत मात्रे कमाल के खिलाड़ी। सीधे बल्ले से इस बार तीर की तरह सीधा स्ट्रोक, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी कोशिश तो कर रहे थे लेकिन नहीं पहुंच पाए। 4 रन। कोहिनूर हिरा असा चमकून आला, कोहिनूर हिरा असा चमकून आला, ठाणे जिल्ह्याची शान आहे रायगड ठाण्याची शान आहे आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम आहे आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम आहे आपल्या सुकेश टाकी दादाच्या। इस पारी का पहला चौका आतिश भामरे के बल्ले से बिल्कुल सीधा स्ट्रोक खेला था बॉलर के सिर के ऊपर से। सुरक्षित इलाका अक्सर ये माना जाता है। लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, उन्होंने कोशिश की थी लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद। फिर से सामने खेला है, क्या इस बार फील्डर पहुंच पाएंगे? जी पहुंचे तो थे लेकिन मौका नहीं उनके पास। पहले बाउंस पर गेंद फील्डर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। एक और चौका। निलेश पाटीलला रवी पाटील साहेबांची साथ, आज साहेबांच्या आशीर्वादानं केली विरोधकांवर मात, केली विरोधकांवर मात। सुकेदारी निलेश पाटीलला रवी पाटील साहेबांची साथ। लो फुल टॉस गेंद से सामने खेला है, निचले क्या हिस्से इस पर बार फील्डर लगी थी, पहुंच लेकिन पाएंगे? पूरी ताकत झोंकती थी उस स्ट्रोक में। फील्डर का एफर्ट बहुत अच्छा था लेकिन बाउंस होने के बाद गेंद इतनी ऊपर से चली गई कि फील्डर को आखिरकार उस गेंद को केवल देखते रहने का ही काम बचा था। बैक टू बैक चौके निकलते हुए आतिश भामरे के बल्ले से फील्डिंग में अब थोड़ी सी तब्दीली। मिड ऑफ को अंदर बुलाया गया है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर जो खिलाड़ी थे उनको लॉन्ग ऑन की दिशा में रखा गया है। एक खिलाड़ी डीप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में मौजूद है। लोकनेता दिबा पाटिल स्टैंड और कपिल पाटिल फाउंडेशन स्टैंड के दरमियान। अगली गेंद, ओहो, जाने दिया। विकेट कीपर से भी रुकी नहीं। अब की बार पंजा वाइट के रूप में 5 रन। बबलू शेट दादा है पाठीशी, बबलू शेट है पाठीशी, त्याच्या कार्याला तोड नाही रे, त्याच्या कार्याला तोड नाही रे, आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम आहे रे। आपल्या सुकेश टाकी। बहुत ही महंगे साबित होते हुए पहले ओवर में शहबाज शेख
फ्रंटलाइन बॉलर है, ये उम्मीद नहीं होती है कि इस तरह से फिजूल के रन वे खर्च करेंगे। यहाँ पर विकेट कीपर के लिए भी थोड़ा सा मुश्किल ही था, लेकिन फिर भी रोक सकते थे मेरे ख्याल से। 5 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बिना किसी नुकसान के। इस बार ड्राइव किया है गेंद को कवर पॉइंट की तरफ, बढ़िया फील्डिंग, लेकिन सिंगल लेने से नहीं रोक पाए वहाँ पर आतिश बामरे को। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बगैर नुकसान के। 63 रनों का पीछा किया जा रहा है शिलूमाता वर्ल्ड बी टीम द्वारा इस मुकाबले में। ये आप देख सकते हो नीलेश पाटिल साहब को, जिनके द्वारा इस टूर्नामेंट का हर साल आयोजन किया जाता है। उनके मित्र सुकेश डाकी साहब और वे मिलकर आयोजन करते हैं। श्री सिद्धि विनायक अंजुर, जिनका उनको अच्छा साथ मिलता आया है। कपिल पाटिल फाउंडेशन को हम नहीं भूल सकते हैं, जो कि प्रस्तुत करता है इस टूर्नामेंट के। और सांसद क्रीड़ा महोत्सव के अंतर्गत ये टूर्नामेंट खेला जा रहा है, जिसके अंतर्गत कई सारे खेल खेले जाते हैं। अन्य विभागों में अन्य खेल भी चल रहे हैं, लेकिन यहाँ पर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का ये महाकुंभ, केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023, स्वागत है आप सभी का A1 जोड़ी की ओर से। स्कोर हुआ है 17 रन और ये वो आकर्षण है इस टूर्नामेंट का, जिसके चलते ये टूर्नामेंट काफ़ी चर्चा में है। ना सिर्फ पूरे भारत भर में दर्शक इसको देखते हैं, बल्कि विदेशों में भी दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं ऑनलाइन। उन सभी दर्शकों का एक बार फिर से हम हार्दिक स्वागत करते हैं। कुल मिलाकर 32 बाइक्स इनाम के तौर पर और एक 4 व्हीलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए 4 व्हीलर। समीकरण थोड़ा सा आसान बना दिया है बल्लेबाजों ने। आतिश बामरे बहुत अच्छे टच में है। नया ओवर लेकर जिशान, बढ़िया गेंद, अपील और आउट, कॉट बिहाइंड। हल्के हाथों से पुश करना चाहते थे ऑफ साइड में, बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई है। पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज जिशान। नीलेश पाटीलची हाय फेमस A1 जोडी, 85-84 नंबर वाली हाय इनोवा त्याची गाडी। सुके टाकी नीलेश पाटीलची हाय फेमस A1 जोडी, 85-84 नंबर वाली हाय इनोवा त्याची गाडी। हाय जिगर वाला तो हिम्मत वाला, हाय जिगर वाला तो हिम्मत वाला, यो दोस्तीचा सरदार, हाय दोस्तीचा सरदार। आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे। पहला झटका लगा है आतिश बामरे के रूप में। आउट होने से पहले 11 रन बनाए आतिश ने। अच्छे खेल रहे थे वह, पहले ओवर में बहुत बढ़िया टाइमिंग उनकी देखने को मिली थी। 2 चौके लगाए थे, करारे स्ट्रोक्स खेले थे उन्होंने, बिल्कुल डाउन द विकेट। लेकिन इस ओवर की पहली गेंद पर टेंटेटिव तरीके से खेलने के प्रयास में आउट हुए। क्रिश एंटरप्राइजेस RCC पे टीम को पहली सफलता मिली है। नए बैट्समैन आतिश पाटिल, कुछ खिलाड़ी जो है शिलूमाता वर्ल्ड बी के जैसे आतिश पाटिल है, कौशल पाटिल है, उनको देखने के बाद ऐसे लगता है कि कहीं हम ऑस्ट्रेलिया या फिर न्यूजीलैंड का मैच तो नहीं देख रहे हैं। जिस तरह का उनका बॉडी स्ट्रक्चर भी है और खेल में भी वो एग्रेशन नज़र आता है। कौशल पाटिल ने कमाल की गेंदबाजी की इस मुकाबले में। 2 ओवर्स में 1 मेडन रखते हुए 9 रन देकर 4 विकेट छटकाए। उठाकर खेलना चाहते थे, इस बार सही टाइमिंग देखने को नहीं मिली। डिप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा। एलिवेशन बिल्कुल भी नहीं था स्ट्रोक में। 1 रन से आतिश पाटिल ने अपना खाता खोला। दोनों भी बल्लेबाज 1-1 पर बैटिंग करते हुए, आतिश पाटिल और परेश भोईर। टीम का स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। और अब बची हुई 28 गेंदों में 45 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए शिलूमाता वर्ल्ड बी को। एक तरफ भिवंडी ग्रामीण की टीम तो दूसरी तरफ रायगढ़ जिले की मशहूर टीम है। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, स्विच हिट का प्रयोग कर रहे थे, लेकिन चूक गए। जिशान के विरुद्ध इस तरह के उल जुलुल शॉट्स खेलना इतना भी आसान नहीं है। इम्प्रोवाइज क्रिकेट यदि इन गेंदबाजों के सामने खेलना है तो उतनी कलात्मकता भी आपके अंदर होनी चाहिए। इस बार देखिए अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे, गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ स्पिन होती हुई जिशान बड़े ही चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं। गेंद में मूवमेंट रहता है, कभी तेज करते हैं, कभी उंगलियां फेरते हैं और काफ़ी सारा मूवमेंट खासतौर पर इनकी गेंदों में देखने को मिलता है। अगली गेंद इस बार चिप किया, गेंद हवा में है लेकिन फील्डर बहुत दूर। डीप कवर में कम से कम 2 रन ले जाएंगे। जी हाँ, फील्डर को गेंद तक पहुंचने में वक्त लगा था, काफ़ी देर हवा में रही थी गेंद, लेकिन सुरक्षित स्ट्रोक। 2 रनों से खाता बल्कि स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन।
2 रनों से परेश पहुंचे 3 पर। थोड़ा सा स्ट्रगल जरूर किया है। ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्लेयर्स पेविलियन का नज़ारा आप देख सकते हो। आपकी शाम अब ढल रही है। ओ बढ़िया शॉट, इस बार पॉइंट को बीट किया और गेंद जा रही है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। कोण रे आला यो अंजुनवाला, कोण रे आला यो अंजुनवाला, यो कशाचं जमलाय रे दादा, कशाचं जमलाय रे, आमच्या सतीश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे। ओवर बहुत अच्छा घटा, बढ़िया शॉट, इस बार पॉइंट को बीट किया, कामयाब हुए हैं परेश गोयल। हिम्मत की उनके दाद देनी होगी। जिस तरह से स्टंप्स की तरफ आती हुई फुलर लेन की गेंद पर उन्होंने ये रिवर्स स्ट्रोक खेला है। टाइमिंग लाजवाब और प्लेसमेंट भी बढ़िया। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। 63 रनों का कुल मिलाकर लक्ष्य है। बचे हुए 4 ओवर्स में 39 रनों की जरूरत, यानी कि आवश्यक रन रेट अब 10 के थोड़ा नीचे आ गया है। 9.75 रन्स पर ओवर टू बी प्रिसाइज। अंडर 10 रन्स पर ओवर, कहीं ना कहीं जब आपके 9 विकेट्स हाथ में हो तो ज़रूर आप खुद को बैक कर सकते हो। लेकिन वो जो कहा जाता है कि इट इज़ नॉट ओवर टिल इट इज़ नॉट ओवर, ऐसा क्रिकेट का खेल है। हमारे बीच आरसीसी पेट के धीरज जोशी और प्रशांत जोशी, इनका आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। वाइड यॉर्कर चॉप किया है, गैप में निकालना चाहते थे लेकिन गैप मिला नहीं। गली से फील्डर गेंद पर आए, एक ही रन लेने का मौका वहां पर आतिश पाटिल के पास। आतिश पाटिल जो कि घाट घाट का पानी पी चुके हैं और कई मैच जिताऊ पारियां खेल चुके हैं। अरबाज शेख आक्रमण पर आए हैं। गेंदबाजी में पहला परिवर्तन किया गया है क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेट की ओर से। पहले ओवर में शहबाज थोड़े खर्चीले साबित हुए थे। 13 रन उस ओवर में बने थे और साथ में कुछ अतिरिक्त रन भी खर्च किए थे उन्होंने। बढ़िया शॉट, इस बार फील्डर है पीछे लेकिन मौका नहीं है। फील्डर को बीट किया और गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी। परेश भोईर अपने हाथ खोलते हुए, शुरुआत में थोड़ा स्ट्रगल किया है उन्होंने लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 चौके लगाए हैं। पिछले ओवर की अंतिम गेंद पर चौका और इस बार भी चौका। इस बार भी बहुत बढ़िया शॉट, इस बार जमीनी रास्ते से ड्राइव किया है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। 1 रन मिलेगा। अच्छे कंट्रोल के साथ अब बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं परेश भोईर और परेश कहीं ना कहीं गेंदबाजों को अब परेशान करते हुए। 1 रन से स्कोर 30 रनों पर पहुंचा है, 1 विकेट के नुकसान पर और 33 रनों की जरूरत है। 21 गेंदों का खेल बाकी है। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट और इस बार बहुत दूर से छेड़खानी करने का प्रयास था। ढकेल देना चाहते थे गेंद को कहीं ना कहीं स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में। आतिश थोड़ा संयम बरतते हुए और गेम की जो सिचुएशन है उसको देखते हुए बल्लेबाजी करना हमेशा महत्वपूर्ण रहता है, आवश्यक रहता है। मैच में जरूर अभी भी काफी रोमांच नजर आ रहा है। हल्के हाथों से खेला है, मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है। लॉन्ग ऑन से फील्डर गेंद पर पहुंचते हुए 1 रन मिलेगा यहाँ पर आतिश को। तो कहीं ना कहीं एक रणनीति है कि आतिश थोड़ा संभल कर खेलने का प्रयास करेंगे। सेकंड फील्डर का रोल इस समय अदा कर रहे हैं और शायद उन्होंने एक संदेश दिया है परेश को कि आपको अटैक करना है। उस सोच के साथ इस पारी को आगे बढ़ाते हुए ये दोनों भी बल्लेबाज। और ये जो कार है Hyundai की नियोस i10, इसके ड्राइविंग सीट पर कौन बैठेगा वो तो फाइनल डे में पता चलेगा। गेंद हवा में, पीछे फील्डर मौजूद है। ओहो, जबरदस्त कैच, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर, अद्भुत कैच, विकेट का पतन। मंत्री कपिल पाटिल साहब आहेत कोहिनूर हीरा, डीजे राजेश इंडो में
के ड्राइविंग सीट पर शहबाज बैठे द्वारा हैं। लाजवाब कैच। वो तो फाइनल डे में ज्यादा पता चलेगा ताकत कि नहीं नवाब जुटी थी यहाँ पर। टाइमिंग बहुत ही बढ़िया थी, लेकिन ये कैच देखिए जरा। ओहो, ये तो सुपरमैन बन गया अपनी टीम के लिए। सही समय पर ऊपर उछले थे बाउंड्री लाइन के नजदीक शहबाज, और शहबाज ने कमाल कर दिया है। परेश भोईर निश्चित रूप से खतरनाक नजर आ रहे थे। आउट होकर पेविलियन में लौटते हुए उन्होंने बनाए 12 रन, और 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर हुआ है 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल नेक टू नेक फाइट है। बचे हुए 3 ओवर्स में 32 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए शिलू माता वल बी को। नए बल्लेबाज शिलू माता वर्ल्ड बी टीम के कैप्टन प्रतीक भोईर क्रीज पर पहुंचते हुए। बल्लेबाजी में तो गहराई है, इसमें कोई दोहराई नहीं है, लेकिन गेंदबाजी में भी तो गहराई है। एक एक ओवर किया है अभी तक शहबाज शेख, जिशान और अरबाज ने। तो बॉलर्स को कहीं ना कहीं थोड़ा रोटेट करने का भी प्रयास हो सकता है। देखना है अब यहाँ से क्या जिशान आक्रमण जारी रखेंगे या फिर गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। जिशान का ओवर बहुत बढ़िया रहा था, 7 रन देकर 1 विकेट, और अरबाज का ओवर भी बिल्कुल उन्हीं के ओवर की तरह 7 रन देकर 1 विकेट उनके भी खाते में है। और जो विकेट मिला वो सही मायनों में शहबाज का विकेट माना जा सकता है। जिस तरह से उन्होंने वो कैच लपका, मानो चांद सितारे तोड़ लाए हो अपनी टीम के लिए, इस तरह से उन्होंने हवा में ऊपर उछलते हुए कैच लपका। तो बचे हुए 3 ओवर्स में 32 रनों की आवश्यकता है। वक्त हो चला है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का, और अब आगे का आंखों देखा हाल आपको सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ बायंदर मनीष पाटिल। मॅच इज ऑन, गेम इज ऑन. यू आर वॉचिंग केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023. सामना सुरू आहे. शिवमाता वर्ल्ड ब विपक्ष क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ. शिवमाता वर्ल्ड ब या संघाला पूर्ण करायच्यात 18 बॉल्समध्ये 32 धावा. आतिश पाटील खेळतोय 3 वर, आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक भोईर. परेश भोईरचं खेळपट्टीवर थांबणं राहणं हे महत्त्वाचं होतं, पण मात्र तसं काही घडू शकलं नाहीये. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मात्र तो पेव्हिलियन बॉक्सच्या दिशेने परतला. आता पाहूया या शेवटच्या महत्त्वपूर्ण 3 षटकांमध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय, कारण दोन्ही संघांची जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहायला मिळते. क्लासिकल गेम प्ले या दोन्ही संघांकडून पाहायला मिळालाय. बघा वेळ झालेली आहे आता 6:26. बॉलिंग मार्कवर बॉलर घेऊन तयार होतोय जिशान. क्लासिकल बॉलर 7 धावा पहिल्या षटकात खर्च केल्यात. यावेळेस मात्र बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर, आणि बॉल सरळ जातोय मिड विकेट सीमारेषा पार. भूमी इंटरप्रेटर स्टँड मध्ये धुवाधार अफलातून षटकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा है लखलखणारा, तारासारखा है लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री आतिश पाटील काय जबरदस्त धुवाधार स्ट्रोक या संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळलेला आहे. ताकद पाहायला मिळाली, टायमिंग पाहायला मिळाला, टॅलेंट पाहायला मिळालं. जिशानकडे आता प्रत्युत्तर आहे का? धावसंख्या 37. रनअपमध्ये थोडासा बिघाड, माघार घेतोय, कारण चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी क्रिकेटच्या खेळामध्ये माघार घेणं कधीही पत्करलं जाते. क्षेत्ररक्षकांकडून, गोलंदाजांकडून, फलंदाजांकडून. धावसंख्या 37. यावेळेस ऑन साइडला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि क्विक रिप्लाय मिळतोय फलंदाज आतिश पाटीलला. कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होतोय हा बाद. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत, दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण. क्विक
क्रिकेट इज अ गेम ऑफ रिप्लायज आणि त्या ठिकाणी रिप्लाय पाहायला मिळते, पण बॉल तितकासा पूरक नव्हता. ऑन साईडला पूल करू शकले असते आतिश पटेल, पण मनामध्ये माइंडसेट होता की मला स्विंगच करायचं आहे. त्याचमुळे बॅटचा फेस व्यवस्थित बॉलच्या रेंजमध्ये घेऊन जाऊ शकले नाही आतिश पाटील आणि त्याचमुळे ते कॉट बिहाइंडच्या स्वरूपात परत जाताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत यतीन मडवी ऑन स्ट्राईक. आता इक्वेशनकडे लक्ष घातलं तर बॉल शिल्लक आहे 16 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट ऍड करतोय, सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येईल. कालच्या दिवशी आपण एक सुपर ओव्हर पाहिली जी 25 मिनिटांची होती, त्याचवेळे बघूया आता या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. धावसंख्या 3 गडी 37 धावा. शिळूमाता वळब चांगला बॉलिंग अटॅक जिशानच्या वतीनं पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. अराउंड द विकेट फुल टॉस बॉल होता. आव देखना ताव बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार सिक्सर. मनासारखा राजा तू आहे भारी. त्याने घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. काय जबरदस्त क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जागतोय. सीसॉ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही या सामन्याकडे पाहून कल्पना करू शकता की सीसॉ कसा असतो. कारण एका बाजूला खूप चांगली बॅटल क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ या संघाची पाहायला मिळते. त्यानंतर शिळूमाता वळब संघ देखील लगेच डोकं वर काढतोय. या षटकाचा आढावा घेतला. 3 बॉल्स आतापर्यंत जिशानने हाताळलेत. 1 विकेट घेतलाय पण 2 षटकार सुद्धा खर्च केलेले आहेत. धावसंख्या झाली 3 गडी बाद 43 धावा. आणि आता आपण पाहिलं तर सिच्युएशन पुन्हा एकदा कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आलाय. आल्या आपल्या पहिल्याच बॉलवर त्याने उत्तुंग षटकार ठोकलाय आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये करून देतोय यतीन मडवी. खूप चांगल्या पद्धतीने हल्ला चढवतोय गोलंदाजावर. जिशान शेख या गोलंदाजावर तो हल्ला चढवला गेला. पेस बॉलर आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेत आहेत, पण मात्र पिचिंगचा शोध घेता घेता फुललेनच्या बॉल हाताळले जात आहेत आणि त्या फुललेनच्या बॉलवर मात्र जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी पाहायला मिळाली. एका बाजूला आपण पाहिला तर आतिश पाटीलने एक षटकार ठोकला आणि एका बाजूनं यतीन मडवी. धावसंख्या 43. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. तुमच्या आवाक्यामध्ये बॉल आहे ते अटेंड करणं प्रत्येक फलंदाजाचं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य कुठेतरी विसरला होता यतीन मडवी. आणि खूप चांगली चतुराई जिशानची पाहायला मिळाली, कारण त्याला माहिती होतं की स्टंप टू स्टंप अटॅक करणं थोडंसं धोकादायक आहे. त्याचमुळे आउटसाइड द स्टंप्स अटॅक केला गेला आणि तो अटॅक मात्र कुठेतरी फायदा मिळून दिला. धावसंख्या 3 गडी बाद 43 धावा. 8.57चा रिक्वायर्ड रन रेट, म्हणजे कुठेतरी एक चांगली बाब असेल शिळूमाता वळब या संघासाठी. पण मात्र RCC पेठ क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ कित्येक अशा कमजोर घडीतून सामना त्यांनी जिंकलेला आहे. त्याचमुळे मात्र ही जी बॅटल आहे सिद्दीक सरांच्या भाषेमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता. अराउंड विकेट बॉलर तयार जिशान. यावेळेस लीडिंग एज अँड टेकन. मी म्हणालो होतो क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक वेळी तुमच्या बाजूने तो घडणार नाहीये. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात यतीन मडवी बॅक टू डग आउट. साऱ्यांना ठेवत समाधानी. गोरगरिबांच्या डोळ्यात कधी येऊन देत नाही पाणी. कपिल पाटील फाउंडेशन भारी. गोरगरीब मदत करी. वेळ प्रसंगी धावून येणार. मोठ्या मनाने मदत करणारा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब. दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर गेलाय डॉट बॉल, त्यानंतर विकेट. म्हणजे दोन्ही बाजूने समसमान प्रतिकार चालू आहे. हा सामना जिंकण्यासाठी, ही स्पर्धा जिंकण्यासाठी, ही फेरी क्लिअर करणं महत्वाचं आहे. 13 बॉल्समध्ये आता जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 13 बॉल्स जिंकण्यासाठी 20ची गरज. हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा. मला कालचा सामना आठवतोय, वाकळण विपक्ष महापोली, जो 12 बॉल 17वर आला होता आणि त्यानंतर वाकळण संघ जिंकला होता. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती होते का या सामन्यामध्ये. हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा असणार आहे शिळूमाता वळब या संघासाठी, कारण आता सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण मात्र जिशान शेखने काय दमदार वापसी करून दिलेली आहे. 2 षटकार जरी खर्च केले पण 2 विकेट सुद्धा या षटकात मिळवलेले आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, जिशान तयार. यावेळेस फुललेनचा बॉल होता. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी केला जातोय आणि या 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज जिशान. खूप चांगला प्रतिकार, खूप चांगला कमबॅक. देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले.
देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. मोदी साहेबांच्या सरकारात. चला आता बघा, तुम्ही घेतलेले 24 मिनिटं तुम्ही 4 षटकांसाठी घेतलेली आहेत. नियोजन तसं करा जेणेकरून तुम्ही 3 ते 4 मिनिटांमध्ये षटक संपाल. बघा, आम्ही या ठिकाणी बसलोय तुम्हाला हिंट देण्यासाठी, फक्त तुम्ही त्यांचा वापर कराल अशी अपेक्षा. आता 510 चौकार आणि 520 षटकार, म्हणजे या ठिकाणी सर्व फलंदाज या 7 दिवसांमध्ये चौकार आणि षटकारावर अवलंबून राहिलेले आहेत. 500हून जास्त चौकार एका स्पर्धेमध्ये, 500हून जास्त षटकार एका स्पर्धेमध्ये 6 दिवसांमध्ये. आजचा 7वा दिवस आहे. धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाले. बॅटिंग करणाऱ्या संघाला, फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र थोडासा ॲडव्हान्टेज मिळतोय असं कुठेतरी पाहायला मिळालंय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अरबाज शेख. 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 20ची गरज. शेळूमाता वळभ या संघाची धावसंख्या 5 गडी बाद 43. स्ट्राईकवर बॅटर असेल फ्रेश बॅटर प्रतीक भोईर, नॉन स्ट्राईकला फ्रेश बॅटर कौशल पाटील. 12 बॉल 20. मैदानात खेळताना तुमची मानसिकता खूप महत्वाची आहे, कारण म्हणतात ना, मन से हारा ओ मैदान में हारा. आपण श्रेष्ठ आहोत तोच आविर्भाव प्रत्येक खेळाडूचा असायला हवा. अरबाज तेज तर्रार बॉल हाताळला गेला होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा. अपील तर खूप लाऊड होती, उत्साह खूप जास्त पाहायला मिळतोय, पण त्या उत्साहाचा पंचांवर कुठलाच परिणाम होत नाहीये. जातोय हा डॉट बॉल या 5व्या षटकातला पहिला. जिंकण्यासाठी आता 11 बॉल्समध्ये 20 धावांची गरज आहे. सुरुवात दमदार केली होती या डावाची शेळूमाता वळ बी ने, पण या ठिकाणी मात्र मध्यांतर व्यवस्थित झालं नाहीये. जिशानने 7 धावा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये, अरबाजने 7 धावा खर्च केला तिसऱ्या षटकामध्ये, आणि जिशानने आता मागच्या षटकामध्ये 12 खर्च केल्या. त्याचमुळे सुरुवात चांगली झाली होती शेळूमाता वळबीची, पण मध्यांतर मात्र तितकं चांगलं राहिलं नाही. पण आता क्लायमॅक्स आपल्या संघाच्या बाजूने लिहिला जाऊ शकतोय. ड्राईव्ह करायचा होता इनसाइड एज. बॉल मात्र खेळपट्टीच्या अवतीभवती डिरेक्ट हिट जर झाला असता तर परतावा लागला असता फलंदाजाला, पण बॅकअप आहे. मिळते फक्त एकच धाव. एका धावेची होते बळ. धावसंख्या पोहोचते 44 या आकड्यावर. जिंकण्यासाठी त्या 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील एकूण 10 बॉल 19 धावांची गरज. नाट्यमय वळण या सामन्याला प्राप्त झाला आहे. जशी सुरुवात झाली होती शेळूमाता वळबीची, मला असं वाटलं की 5 षटकामध्ये सामना फिनिश होईल, पण मात्र क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला मात्र खिळवून ठेवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. त्याचमुळे स्क्रीन सोडून जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023. पुढचा बॉल अरबाज. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ओव्हर द बॉलर हेड. बॉलला खेळलाय मिड ऑफला. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली, त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. एकाच्या बदल्यात 2 कव्हर केलेला आहे शेळूमाता वळ बी ने. धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 46 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 9 बॉल्समध्ये 17 धावांची. 9 बॉल 17. एक मोठा स्ट्रोक खेळला गेला तर शेळूमाता वळब संघ कुठेतरी ऍडव्हान्टेज घेऊन जाईल. एक विकेट आला तर पुन्हा एकदा क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ हा संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करेल. दोन्ही संघांना समसमान संधी आहे जिंकण्याची. जिंकेल कोल? प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित. फुलनीचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, मिडॉनला प्रोटेक्शन नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार. चपळता आहे क्षेत्ररक्षकाची, त्याला ठाऊक आहे एक चूक झाली, एकाच्या बदल्यात 2 धावा फलंदाज कव्हर करू शकतील, म्हणून फक्त तो वेग खूप महत्वाचा आउटफील्डमध्ये पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकांचा. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 47 आकड्यावर. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 16 धावांची. बॉल शिल्लक असतील 8 बॉल 16 धावांची गरज. या पहिल्या 4 बॉलवर मात्र इकॉनॉमिकल राहिलेला गोलंदाज अरबाज शेख. 8 बॉल 16ची गरज. शेळूमाता वळब पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं व्यवस्थित. बॅटच्या मध्यावर बॉलचं कनेक्शन होत नाहीये, पण या ठिकाणी काय होते 1-2 का 4 बॉल काऊ कोण सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मस्ट नीडेड बाउंड्री फॉर शेळूमाता वळब. समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले. आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले. आगरी समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले. आता इथं नाही तिथं 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. गोलंदाज अरबाज शेख गोड शब्दांची उधळण करताना पाहायला मिळाला. पाहूया या ठिकाणी आता शेवटच्या बॉलवर नक्की काय घडते. शेळूमाता वळ ब संघाकडून नक्की काय घडते. क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ कडून 7 बॉल 12 धावांची गरज. स्ट्रायकर बॅटर तयार असेल प्रतीक भोईर.
फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन नाहीये, डिस्टन्स नाहीये, बॉल लॉंग ऑनला, कॅच कॅरी, फलंदाज होतोय बाद. प्रतीक बॅक टू पॅव्हिलियन. समाजाचे Thank पहिले you, dear. केंद्रीय मंत्री मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. आपण षटक समाप्त झालेलं आहे आणि पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रिद्धी सिद्धी हार्डवेअरचे प्रोप्रायटर विष्णू साहेब यांचा शुभ सन्मान येथे केला जाईल. मी या स्पर्धेचे आयोजक सुकेश दादा डाके यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय हापुराम बिश्नोई साहब हमारे बीच में मौजूद है. रिद्धि सिद्धि हार्डवेयर के प्रोप्राइटर, उनका ये शुभ सम्मान किया जा रहा है केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में. चिक बेटर रिव्यू बीमरसाठी कॅरी ऑन. थैंक यू सो मच साहब, आप यहाँ पर आए हो और वाकई में आपने 4 चांद लगा दिए हैं आपके उपस्थिति से इस टूर्नामेंट में. थैंक यू सो मच. इट्स ओवर टू कॉम्बॉक्स. या ठिकाणी वेस्ट साईडसाठी ना अंपायर बेटर रिव्ह्यू. पहिला हा ह्या बॉलचं व्यवस्थित होऊ द्या, त्यानंतर आम्ही अचूक अशी सिच्युएशन कळवतोय. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आता विकेट डाऊन झालेला. देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फ्लड लाईट्स ऑन करा अंपायर, फ्लड लाईट्स ऑन करायचे. जिंकण्यासाठी आता 6 बॉल्समध्ये 12 धावांची गरज आहे. 6 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. Don't go anywhere. Stay tuned for live updates. You're watching केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता कौशल पाटील ज्याने पहिल्या डावामध्ये विकेट हॅट्रिक मेडन घेतले आहे तो फलंदाज स्ट्राईक एंडला, ज्याचा आजचा दिवस आहे. कौशल भानुदास पाटील ज्याने आजचा दिवस गाजवला, पहिला डाव गाजवला. यस, फ्लड लाईट्स ऑन करायचे अंपायर. चला फ्लड लाइट्स ऑन करा प्लीज. फ्लड लाइट्स ऑपरेटर से रिक्वेस्ट है आपको फ्लड लाइट्स ऑन करनी है और मंच पर भी जो लाइट्स है वो पूरे ऑन करने हैं आपको. फ्लड लाइट्स ऑपरेटर्स आपसे रिक्वेस्ट है आपको लाइट्स ऑन करनी है. थैंक यू. 6 बॉल्स 12 धावांची गरज. हृदयाची स्पंदनं वाढवणारी ही मॅच आहे. प्रेक्षकांना मात्र भुरळ घालणारी ही मॅच आहे. प्रेक्षकांना आपल्या जागेवर खवून ठेवणारी ही मॅच आहे. 6 बॉल्स 12 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आफ्ताब तयार होतोय. कौशल पाटील स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला उज्ज्वल आहे. 6 बॉल्स 12 धावांची गरज. यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज कौशल बाद होतोय. हा धक्का बसतोय 7वा शेळू माता वळ ब. समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले. आता इथे हातात विसावतोय. कॉर्ड बिहाइंडच्या कपिलदादांच्या संगती आले. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री कपिलदादांच्या संगती आले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. आता बॉलिंग ट्रॅकवर आला. पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाला. कौशल पाटील मैदानाच्या बाहेर गेला. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज स्वयं आलेला आहे. स्वयंला मात्र आपल्या संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी, आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मात्र खेळपट्टीवर थांबून जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. तो प्रयत्न करेल का? लेट्स सी. आता बॉलिंग मार्कवर पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळालेली आहे. 5 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा सूचना की स्कोर लेव्हल झाला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट फाईन लेग, गली, पॉइंट, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर प्रोटेक्ट करण्यासाठी डावकुरा फलंदाज. या ठिकाणी हुकुमचा एक्का वापरलाय का? स्वयं हा डावकुरा फलंदाज हुकुमचा एक्का ठरू शकतोय का? हवेचा झोत डावकुरा फलंदाजाच्या बाजूने आहे. पाहूया या ठिकाणी तो ऍडव्हान्टेज फलंदाजाला होतोय का? स्वयं डावकुरा फलंदाज 7 गडी बाद 51 धावा. शेळू माता वळब. एक चांगला क्रिकेट अपेक्षित होतं आणि ते चांगलं क्रिकेट खेळलं जातंय कारण दोन्ही संघ प्रतिष्ठेचे आहेत आणि या ठिकाणी चिमुकल्यांना सुद्धा या स्पर्धेचा मोह लागलेला आहे आणि चिमुकले सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. आमची सोनपरी आहे आणि राजकुमार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. फ्लड लाईट्स ऑन करायचे प्लीज.
खूप महत्वाची बाब आहे. इतकी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेत प्रत्येक संघाला न्याय मिळावा ही भूमिका सर्वांची आहे. त्याचमुळे फ्लड लाईट चालू होऊ द्या जेणेकरून दोन्ही संघांना पूरक क्रिकेट खेळता येईल. 5 बॉल्स 12ची गरज. चला फ्लड लाईट्स ऑन करा प्लीज. बघा वेळ आता ही जी रंगत आहे ना सामन्याची, हा बघा लगेच रंगत आता वाढणार आहे. 5 बॉल 12 धावांची गरज. स्क्रीनवर तुम्हाला सन्माननीय निलेशजी पाटील पाहायला मिळते आहेत. प्रत्येक घडामोडीचा आढावा घेतात, प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवतात. आता मात्र फलंदाज देखील या प्रकाश झोतात नाहून निघालेला आहे आणि तशी फलंदाजी जे अपेक्षित आहे शेळीमाता वळ ब या संघाला ती होईल का स्वयंच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज आहे, अटॅकिंग अप्रोच आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आणि पाहूया या महत्वपूर्ण घडीमध्ये 5 बॉल्समध्ये 12 धावांसाठी जे स्ट्रोक्स हवेत ते येत आहेत का स्वयंच्या बॅटमधून. आफताबने या षटकाची सुरुवात दमदार केली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय आणि जे शिवधनुष्य उचलायचं होतं ते तर आता उचलण्याची सुरुवात सुद्धा आफताबच्या वतीने केली गेली. आफताब पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर असेल. स्वयं ऑफ साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे, पाहतच राहील. भारतीय जनता पार्टी स्टँडला अभिवादन करणारा हा धुवाधार षटकार सिक्सर. कडक शॉट मारलेला आहे स्वयंने. या ठिकाणी 57 धावांवर धावसंख्या पोहोचलेल्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी शेळीमाता वळबचे सर्व मेंबर्स काही काळ आनंदाचा क्षण अनुभवत आहेत. जिंकण्यासाठी आता 4 बॉल्समध्ये आवश्यकता आहे 6 धावांची. 4 बॉल्स 6 धावांची गरज. कालची रात्र आठवली वाकडण विपक्ष महापोली. अराउंड विकेट. चांगला बॉल हाताळला. अगदी ब्लॉक ऑल डिलिव्हरी आणि जखरून ठेवलंय, अडवून ठेवलंय, थांबून ठेवलंय स्वयंला. आफताबने मात्र क्विक रिप्लाय. या अगोदरच्या बॉलवर षटकार आला, त्या पुढच्या बॉलवर डॉट आला. जिंकण्यासाठी आता 3 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे. 3 बॉल्स 6 धावांची गरज. दोन्ही संघांच्या वतीने तगडा संघर्ष पाहायला मिळतो. येस 3 बॉल्स 6ची गरज. 57 धावा झाल्यात. येस एक या ठिकाणी तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजाची शैली ओळखण्यासाठी. गोलंदाजाची शैलीवर आक्षेप घेतलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने, त्याचमुळे आता पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. एक बारीक सारीक गोष्टीवर संघ लक्ष ठेवून असतात, एकमेकांवर लक्ष ठेवून असतात. हा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. दडपण कसं प्रतिस्पर्धी संघावरचं वाढवता येईल हे मात्र धागेदोरे प्रत्येक कॅप्टन हाताळत असतो आणि तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 3 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे. म्हणतात ना की हरताय म्हणून खेळणं सोडून देऊ नका. कुठल्याही क्षणी तुमच्या संघाचा विजय होऊ शकेल. पाहूया तो विजय कुठल्या संघाचा होतोय. प्रश्न आहे 11 बाईकचा. 3 बॉल्स 6 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आफताब तयार. स्ट्राईक एंडला स्वयं भोईर. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, शरीरावर आदळलाय. पायचीची अपील, 3 स्टंप रोखल्या आणि फलंदाज स्वयं बॅक टू पॅव्हलियन. एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा. आयोजक सुकेश टाकी निलेशा पथकाच्या नावाचा गावगावा. 2 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. पाहिलं तर एका बॉलमध्ये सुद्धा हा सामना फिनिश होऊ शकतो आणि पाहिलं तर 2 बॉल्समध्ये सुद्धा सामना फिनिश होऊ शकत नाही. माइंडसेट तुमचा कसा आहे त्यावर या सामन्याचं गणित सोडवलं जाऊ शकेल. 2 बॉल्समध्ये 6 धावांची गरज असताना नवीन फलंदाज येणार आहे 10व्या क्रमांकावर. प्रशांत येतोय. 2 बॉल्स 6 धावांची गरज.
मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तर आम्हाला पाहायला मिळालेला आहेच, पण मात्र ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा GTC लाईव्ह या वाहिनीवर आनंद घेतात. त्या सर्व आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. एवन जोडी, सन्माननीय निलेशजी पाटील, सन्माननीय सुखीजी डाकी, तसेच कपिल पाटील फाउंडेशन आणि सिद्धिविनायक अंजूरच्या वतीनं 2 बॉल 6 धावांची गरज. आपण पाहताय सामना क्रिश इंटरप्राइजेस RCC पेठ विपक्ष शेळू माता वर्ल्ड ब. प्रथम फलंदाजी करताना 62 धावा बनवल्या होत्या टीम क्रिश 11 एंटरप्राइजेस RCC पेठने, आणि त्या धावांचा पाठलाग करताना आता 34 बॉल्समध्ये बनवलेल्या आहेत 57 धावा. जिंकण्यासाठी आता 2 बॉल्समध्ये 6 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. प्रशांत म्हात्रे द एक्सपिरियन्स, आता खूप महत्वाचा फलंदाज योग्य त्यावेळी वापरला गेलेला आहे, कारण म्हणतात ना की आपला एक्का तेव्हाच काढा जेव्हा समोरचा बादशाह काढेल. आता या ठिकाणी पाहूया प्रशांत म्हात्रेच्या वतीनं तो प्रतिकार केला जातोय का. आफताब इम्प्रेसिव्ह, एक षटकार वगळला, पुढचे 3 बॉल मात्र चांगल्या दर्जाचे आफताबने हाताळलेले आहे. दोन्ही संघांकडे समसमान अवस्था आहे, दोन्ही संघांना जिंकण्याचं तितकंच मार्जिन आहे. मार्जिन क्लिअर करते कोण ते पाहण्यासाठी पाहत राहा. एकत्र हा सामना. 2 बॉल्स जिंकण्यासाठी 6ची गरज. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ओव्हर द बॉलर हेड, दरम्यान एकदा पूर्ण केली. एकाच धावेवर थांबलेले आहेत. आता जिंकण्यासाठी 1 बॉल 5 धावांची गरज. 1 बॉल 5 धावांची गरज. उज्ज्वल या फलंदाजावर प्रशांत यांनी विश्वास ठेवलेला आहे. यंग आहे, टॅलेंटेड आहे, आणि त्याचमुळे स्ट्राईकवर उज्ज्वलला आणलं आहे. 4 धावा जरी पूर्ण केल्या तरी सुद्धा सुपर ओव्हर पाहायला मिळू शकेल. 6 पूर्ण केल्या तर मात्र विजय पूर्ण. 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. असे चित्तथरारक सामने प्रेक्षकांना विशेषतः पसंत पडत असतात. प्रेक्षक मात्र अशाच सामन्यांसाठी वेगवेगळ्या YouTube चॅनलला भेट देतात. पण कुठेच जाऊ नका, GTC लाईव्ह ही या वाहिनीवर नेहमी थांबाल तर तुम्हाला असेच सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. 1 बॉल 5 धावांची गरज. सारा एंटरप्राइज स्टँड मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. भारतीय जनता पार्टी स्टँड म्हणा, स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड म्हणा, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड म्हणा, न्यू सिद्धिविनायक स्टँड म्हणा, समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येनं, भूमी एंटरप्राइजेस स्टँड मध्ये प्रेक्षक बसलेत. 1 बॉल जिंकण्यासाठी 5ची गरज. तुमची सावली खेळपट्टीवर पडता कामा नये. सिली पॉइंटला जे क्षेत्ररक्षक आहेत, सर्व गोष्टी महत्वाच्या. पंच त्या ठिकाणी वारंवार सूचना करतील. खेळाडूला खेळताना कुठला त्रास होऊ नये ही काळजी क्षेत्ररक्षकांनी घ्यायला हवी, नाहीतर मग ऑब्स्ट्रक्शन ऑफ फील्ड च्या अंतर्गत तुम्हाला दंड बसला जाऊ शकेल. 1 बॉल 5ची गरज आहे. 1 बॉल 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. जास्त वेळ घेतला जातोय असं आम्हाला आमचे धनाजी मास कळवत आहेत. 1.5 तासाहून जास्त सामन्याला वेळ गेलेला आहे. काल मात्र आपण लवकरात लवकर सामने संपवले. आज मात्र प्रत्येक सामन्याला विलंब लागत चाललेला आहे. 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. शेळू माता वर्ल्ड ब 8 गडी बाद 58 धावा. एक माइंडसेट प्रत्येकाचा असतो की आपण जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेलो असताना मात्र कुठलीच चूक आपल्या वतीनं झाली नाही पाहिजे, कारण जर आपल्याकडून चूक झाली तर त्याचा भुर्दंड आपल्या संघाला बसू शकतो. आता हा शेवटचा बॉल, मागे काय झालंय ते विसरा, या बॉलवर काय करायचंय तो विचार करा. 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, बॉलवर पोहोचेल, एकदा पूर्ण केली जाईल का, त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेला. अडवण्याचा प्रयत्न होतोय का, अडवला जातोय का, त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 34चा प्रयत्न होतोय का पाहूया. त्या ठिकाणी बॉल अडवला जात गेलाय की नाही, त्यासाठी वॉर रूम मध्ये यायचं आहे. वॉर रूम मध्ये यायचं आणि त्या ठिकाणी चेक करायचं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की आतमध्ये अडवला गेलाय. क्रुशियल डिसिजन आहे. ड्राईव्ह केला गेलाय बॉल, मात्र तितकासं वेगानं ड्राईव्ह केला नव्हता, पण मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक आणि त्यानंतर मात्र आता हृदयाची धडधड दोन्ही संघाची वाढू लागलेली आहे. आता पाहूया कुठल्या संघाला विजयाचा सुगंध अनुभवता येईल की मॅच लेवल होईल. सगळ्यांच्या आवडीचा सामना.
आणि हा आहे अजून थांबा थोडं थांबा थोडा सस्पेन्स पाहिजे की नाही लगेच तुम्हाला निर्णय मिळाला लगेच कसं मजा नाही राहणार ती थोडा सस्पेन्स पाहिजेच त्यामुळे वेट अँड वॉच फॉर प्रॉपर डिसिजन काही जबरदस्त सामना रंगला शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला शेवटच्या टप्प्यावर येऊन मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड झाल्यानंतर मात्र धावा घेण्याचा प्रयत्न चालू राहिला पण पंचांनी मात्र वेळेचं महत्त्व ओळखताना लगेच स्ट्रेट फॉरवर्ड तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे डिसिजन बाउंड्रीसाठी बघा आमचे एक्स्ट्रा मेंबर्स आहेत ना ते खूप एकदम स्ट्रेट आहेत ते एका बाजूने सांगतायत वळचे की चौका आहे एका बाजूने पेटचे सांगतायत की चौका नाही आहे हे अंपायर्स आहेत एक्स्ट्रा मेंबर इज अ बेस्ट जज पण त्या ठिकाणी फील्ड मिस्टेक थोडी झाली आहे जरूर डिसिजन तुमच्याकडे प्रॉपर येईलच डोंट वरी अबाउट दॅट आणि ते स्क्रीनवर दाखवलं सुद्धा जाईल फक्त थोडा वेळ द्या प्रॉपर डिसिजन तुम्हाला स्क्रीनवर नक्कीच आम्ही दाखवू आणि या आहेत 2 धावा म्हणजे 3 धावा ज्या पळून पूर्ण केलेल्या त्याच धावा दिल्या जातील आणि तो बॉल आतमध्ये अडवलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेलच आणि या शेवटच्या मोक्याच्या क्षणाला सामना जिंकलेला आहे क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ पण या ठिकाणी म्हणतात ना की पराभव देखील असा असायला हवा की विजयी झालेल्या संघाने म्हणायला हवं या अंपायर यस स्क्रीनवर दाखवा GTC लाईव्ह प्लीज विनंती करतोय स्क्रीनवर आपण दाखवायचं आहे की बॉल अडवलेला आहे कसा अडवलाय आपण व्यवस्थित क्रॉप करून स्क्रीनवर दाखवा जेणेकरून शहानिशा होईल प्रत्येक क्रीडा रसिकांची GTC लाईव्ह प्लीज क्यू द व्हिडिओ चला प्लीज GTC रिप्ले दाखवा स्क्रीनवर हां आता हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीनवर क्षेत्ररक्षण तर पुरतं फसलं होतं ड्राईव्ह तितकीशी प्रॉमिसिंग नव्हती बॉल आउटफील्डमध्ये काऊ कॉर्नर झोनमध्ये बघा अगदी लिलया हा बॉल अडवता येऊ शकला असता पण त्यानंतर मात्र बॉल मागे गेला
पायाच्या सहाय्याने बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर या ठिकाणी नवीन सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. परी 11 राजनोली विपक्ष एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा. खूप चांगली मॅच आपल्या समोर आपण रंगताना बघितली. शेळूमाता वर्ल्ड बी आणि क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ या दोन संघादरम्यान अखेर पेठ संघानं सामना जिंकलाय. आपण सामनावीर खेळाडूकडे जाणार आहोत. सामनावीर खेळाडू आहे जिशान शेख, ज्याने तब्बल 4 गडी बाद केले. 2 षटकांमध्ये फक्त 19 धावा देत असताना 4 गडी बाद केले. तसेच 3 बॉल्समध्ये 9 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देखील क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाला जेशाननं दिलं. सो जेशानला विनंती असेल आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे आणि पुढच्या मॅचला सुरुवात करायची आहे. राजनोली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परी 11 राजनोली विपक्ष एकविरा स्पोर्ट्स गोरवलीपाडा. यानंतरचा सामना असेल मयुरेश एंटरप्राइजेस भादवड विपक्ष सोनादेवी टेमघर आणि त्यानंतर अप्पा एंटरप्राइजेस बरोडी विपक्ष भैरवनाथ दुतुम उरण. अनेक मोठमोठ्या लढती या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे येणारा कुठलाही संघ कमजोर नाही आहे आणि कुठलाही संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतोय हे आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं A1 जोडी मार्फत. आणि या स्पर्धेचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजेच ठाणे विरुद्ध रायगड मॅच. चला सामना स्टार्ट करायचा आहे. आयोजकांकडून ही सूचना. स्टार्ट दी मॅच प्लीज.
लाईनमॅन्स प्लीज आपण क्रीजवर जायचं आहे. ग्राउंडवाले ज्यांनी ग्राउंडचा रखरखाव जे करतात आमचे मित्र, आपणास विनंती असेल की आपण लगेचच खेळपट्टीवर आखणी करण्यासाठी जायचं आहे. आमचे पिच क्युरेटर्स, आपणास विनंती असेल की आपण ग्राउंडवर खेळपट्टीवर आखणी करण्यासाठी पोचायचं आहे. प्लीज आखणी करून घ्या, आपण लगेच सामना स्टार्ट करणार आहोत.
चला आता यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य मंचावर. सन्माननीय रंधवा मणेरा साहेब आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहिलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आफताब आपण जायचंय. सन्माननीय रंधवा मणेरा साहेब, भिवंडी हे क्षेत्र जर आपण पाहिलं तर क्रिकेटसोबत कबड्डी आणि कुस्ती या खेळाला देखील विशेष प्रेम मिळालेलं आहे. असेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू सन्माननीय रंधवा मणेरा साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करतो आफताबला मॅन ऑफ द मॅचच्या सुरुवातली. चला जिशानला आपण हा पुरस्कार देतो. जिशानने 2 षटकं जी हाताळली, स्पेल कंप्लीट केले. 2 नावं होती आफताब आणि जिशान. जिशानला आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन जिशान. सन्माननीय रंधवा मणेरा यांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी वितरित करतोय. त्यानंतर ते मेडल सुद्धा आपण वितरित करणार आहोत. अविनाश केणी साहेबांच्या शुभ हस्ते ती कॅप आपण परिधान करणार आहोत. मिस्टर जिशानला क्लासिकल बॉलिंग पाहायला मिळाली. मधली षटकं जी होती पेट संघासाठी चांगली हाताळली. सन्माननीय निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ते मेडल सुद्धा जिशानला वितरित करणार आहोत. प्रत्येक वेळी फलंदाजच तुमच्या संघाची जमेची बाजू धरत नाही, तर कधी कधी गोलंदाज सुद्धा तेच पाहायला मिळालं जिशानच्या वतीनं. आणि त्याच्या गोलंदाजीच्या बळावर मात्र एक चांगला सामना जिंकलेला आहे क्रिश एंटरप्राइजेस RCC पेट या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन.